म्हणून स्वधर्मे जे अर्जे, ते स्वधर्मेची विनियोगीचे. मग उरे ते भोगीजे, संतोषेसी. तर याचा अर्थ सांगण्यापूर्वी मला तुम्हाला हे सांगायचं, जर तुम्ही या व्हिडिओवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर याच ओळीचा अर्थ हा थोडा बहुत प्रकारे आपण मागच्या ओळीमध्ये पाहिलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा या आधीचा व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही व्हिडिओमध्ये चेक करू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी मागच्या व्हिडिओची लिंक पाठवेल, तर नक्की त्यातून तुम्हाला मिळेल. तर याचा आपण सविस्तर अर्थ पाहूया. म्हणून स्वधर्माचरण करून प्राप्त केलेले ते धन स्वधर्मासाठीच खर्च करावे व शिल्लक उरेल त्याचा आनंदाने उपभोग घ्यावा. स्वधर्माचरणाची थोरवी पुन्हा पुन्हा भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगत आहेत. ते म्हणतात, स्वधर्माचरण करताना मिळणाऱ्या धनाचे आपण एकटे वाटेकरी नसतो. त्याचा विनियोग स्वधर्माचरण करण्यासाठीच करावा व उरलेले धन उपभोगावे. त्याचा दोष लागत नाही. जगातील स्वार्थाने बरबटलेल्या मानव मिळालेले सर्व धन किंवा संपत्ती प्रथम इंद्रियांचे चोचले पुरवण्यात, विषयांचे सेवन करण्यात खर्च करायचे. चंगळवादाला प्राधान्य द्यायचे, वाईट मार्गाने धनप्राप्ती करायचे. ते आत्ताही करतात. दुसऱ्या देशात संपत्ती दडवून ठेवायची, अनितीने भूखंड मिळवायचे, खून, मारामाऱ्या, बलात्कार इत्यादी मार्गाचा अवलंब करायचा. वाईट मार्गाने मिळवलेल्या धनातील काही भाग देवाला जाहीररित्या अर्पण करून प्रसिद्धी मिळवायची. असा स्वार्थधर्म हल्ली सर्वच पाहताना दिसतो. भगवंतांनी सांगितलेला स्वधर्माचा आदर्श ठेवून जर लोक वागतील तर कुटुंबाचे, समाजाचे, राष्ट्राचे, एवढंच काय तर अख्खी जगाचे कल्याणच होईल. कर्म हे वेदांपासून उत्पन्न झाले आहे. वेद हे अविनाशी परमात्म्यापासून निर्माण झाले आहे. म्हणून सर्वव्यापी परम अक्षर असा परमात्मा सर्व यज्ञात, सर्व कर्मात प्रतिष्ठित मानला गेला आहे. अन्नामुळे देहाची धारणा, वृत्तीमुळे अन्नाची उत्पत्ती, सृष्टीमुळे वृष्टीची उत्पत्ती, यज्ञामुळे सृष्टीची उत्पत्ती, कर्मातून यज्ञाची उत्पत्ती व देहामुळे कर्माची उत्पत्ती असे हे सृष्टीचक्र आहे. ते जर सुरळीत चालायचे असेल तर प्रत्येकाने स्वधर्माचरण करावे. तर मला खात्री आहे की याही व्हिडिओमधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असेल. असेच व्हिडिओ पाहत जा आणि मला सपोर्ट करा. तुमचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. तर आपण पुढील अर्थ पाहूया. धन्यवाद. म्हणून निजवृत्ती हे न सडावी, इंद्रिये बरळू नेदावी. ऐसे प्रजांते शिकवी, चतुराननु. याचा अर्थ, म्हणून स्वधर्म सोडू नये, इंद्रियांना स्पर सोडू नये असा ब्रह्मदेवांनी प्रजेला उपदेश केला आहे. तर याचा सविस्तर अर्थ आपण पाहूया. सृष्टीकर्ता ब्रह्मदेवांनी सर्व जीवांना व सर्व सृष्टीला उपदेश करताना म्हटले की तुम्ही स्वधर्म सोडू नका, इंद्रिये स्वर सोडू नका. मानव सोडला तर सृष्टीतील कोणीही स्वधर्म सोडत नाही. त्यांच्या वाट्याला आलेले कर्म ते करत असतात. गृहस्थाश्रमाचे आचरण करत असतात. नेहमी आपल्या हातून 5 प्रकारच्या हिंसा होत असतात. त्या म्हणजे दळण, कांडण, चूल पेटवणे, पाणी आणणे, सडा संमार्जन करणे इत्यादी. आता या हिंसा रोखण्यासाठी किंवा या हिंसेपासून होणारे पातक निवारण्यासाठी पंचयज्ञाची थोरवी सांगितली आहे. हे पंचयज्ञ कोणते तर ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ, भूतयज्ञ, नृयज्ञ हे अध्यापन केले तर ब्रह्मयज्ञ होतो. तर्पण केले तर पितृयज्ञ साधतो. होम केला तर देवयज्ञ होतो. बली अर्पण केला तर भूतयज्ञ घडतो.
अतिथी पूजन केले तर नृयज्ञ होतो. हे यज्ञ केल्याने निसर्ग चक्र नीट राहून सर्व जीवसृष्टी सुखी होते. स्वधर्माचरणाने जे मिळते ते स्वधर्माचरणातच खर्च करावे व मग जे शिल्लक उरेल त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, पुरुषार्थाने आचरण करीत असताना व्यक्तीला ज्ञान व धन याची प्राप्ती होत असते. याचा विनियोग कसा करावा हे सुद्धा धर्माने सांगितले आहे. धर्माय यशसे स्वजनाय यथार्थ कामाय प्राधान्य स्वधर्म आचरण्यासाठी, नंतर राष्ट्र किंवा समाज, नंतर कुटुंब किंवा स्वजन, नंतर भविष्यासाठी तरतूद व शेवटी विषयपूर्तीसाठी खर्च करावा. पण माणूस नेमके उलटेच करतो. पहिले प्राधान्य चंगळवादाला, भोगवादाला व स्वहिताला व शेवटी देव, धर्म, समाज व कुटुंब यांना देताना दिसतो. म्हणजे आपण, जर तुम्हाला या ओळीचा अर्थ जर कळाला नसेल तर तुम्ही परत हा व्हिडिओ ऐकू शकता, कारण यामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि याच्यासोबतच तुम्ही आधीचाही व्हिडिओज पाहू शकता. त्यातसुद्धा तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. हे बघा, माझं वय आत्ता 22 आहे. तर हे मला का ऐकायला आवडते किंवा हे तुम्हाला मी काय सांगते, ज्ञानेश्वरीची मला ओढ का लागली, तर यासाठी सुद्धा जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल की माझी सुरुवात कशी झाली किंवा मला हे का आवडायला लागलं. कारण आत्ता आपण बघतो की खूप वाईट गोष्टी घडत आहेत बाहेर. आपण बातम्यांना बघतो, रोजच्या जीवनातसुद्धा आपण भरपूर काही गोष्टी अनुभवतो. पण आपल्याला भक्ती मार्ग का निवडला पाहिजे. मला पण मान्य की आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. मला ही सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा आहे. पण आपल्याला आपण जास्त अटॅच होतो आहे सगळ्या गोष्टींशी, पण आपल्याला डिटॅच व्हायला पाहिजे. तर याच गोष्टींबद्दल जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. तर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल यासाठी. तर आपली ही ज्ञानेश्वरी अशीच चालू राहणार आहे. तर आता पाहूया आपण पुढील अर्थ काय सांगतो आहे. धन्यवाद. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे आणि शिस्त हा राष्ट्राचा आत्मा आहे.